ऐकलं का? रुचिता आणि ज्योती आज पाटीलवाडीतल्या जत्रेच्या तयारीसाठी निघाल्यात. आईला चालायचं का आपण पण? जरा पाहणं वाहणं होऊन जाईल आपलं पण. चल. पाहणं तर करायचंच आहे, पण थोडी मस्करी पण करूया, बघ मजा येईल. काय रे इथं बसलाय दोघं? काही काम धंदा नाही का तुम्हाला? आमचं काम म्हणजे तुमचं दर्शन घेणं. हाय हाय, हे तर सरळ नजरेनच खाल्लं आम्हाला. चल आपण जरा तिकडून. हा चल. इकडनं चल. ए बंड्या, चल पाणी भरताना त्यांच्या घागरीला पण टाकू. आई गो बाया, बघ आता कशी मजा येते. तूच बघ, चुप करा आणि घागरी द्या, नाही तर पा बरं. नाही दिलं तर काय करणार ग? दंड म्हणून मिठी घालायची शिक्षा द्या आम्हाला. कधी पण कुठं पण खोडी जायचं बघू. बस एवढंच येते. मग गाढ व्हा, शिक्षा तर द्यायलाच लागल ना. तर काय करू शकत नाही बाई यांना, तूच पाय. आईला तिला तर दपाट्यानेच प्रेम भाषा येते. ए ज्योती, ऐक ना, मी तुला एक गुपित सांगू का? काय गुपित? तुझं आसू बघितल्यावर आहे ना, गावातलं सगळं पाणी आटतं. आईला वंड्या फारच बोलतोयस रे. बंड्याचं बघ, ते त्याचा हसू पाहिल्यावर गावातल्या सगळ्या मशीद पण पळतात. बघ, आज मित्रमैत्रिणींसारखं राहिलं की जग किती भारी वाटतंय. हो, पण थोडं चावटपणा पण हवंच बरं. हा, हे बरोबर बोल. याला तर म्हणता गावठी लपड्या जिंदाबाद.